नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आमच्या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव आहे आत्मबल फाउंडेशन आवडी बुद्रुक. बघा, आज आपण विज्ञानाच्या जी काही सिरीज चालू आहे त्याच्यातील दुसरं लेक्चर्स घेत आहोत. आपण कालचे झालेलं लेक्चर आहे, त्या कालच्या लेक्चरमध्ये जे जीवशास्त्र आहे त्या जीवशास्त्राची माहिती पाहिलेली आहे. म्हणजे जीवशास्त्र म्हणजे काय किंवा जीवशास्त्राच्या शाखा कोणत्या कोणत्या पडतात ह्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. त्याचबरोबर आपण कोणकोणते चॅप्टर्स आपण घेणार आहोत त्याची माहिती आपण काल झालेल्या लेक्चर्समध्ये दिलेली होती. आज आपण पहिल्या चॅप्टर्सला सुरुवात करत आहोत, जो अतिशय महत्त्वाचा चॅप्टर मानला जातो, सेल म्हणजे पेशी. ठीक आहे, या चॅप्टरला आजपासून आपण सुरुवात करत आहोत. मी काल एक छोटीशी माहिती सांगत असताना आपल्याला सांगितलेलं होतं, काय सांगितलेलं होतं, पेशी म्हणजे काय किंवा पेशीविषयी थोडीशी माहिती सांगितलेली होती. तर एक फंडामेंटल युनिट आहे, ते फंडामेंटल युनिट आहे म्हणजे की एकक आहे. काय आहे बघा, आपल्याला माहिती आहे आपली एखादी भाषा असेल, ती जर भाषा बनायची असेल, भाषा तयार व्हायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काही वाक्यांची गरज असते. बरोबर आहे. जर एखादं वाक्य बनायचे असेल तर एखाद्या आपल्याला शब्दाची गरज असेल. बरोबर आहे. एखादा शब्द लिहायचा असेल तर एखाद्या आपल्याला अक्षराची गरज असेल, अक्षर. आणि एखादा अक्षर तयार करायचं असेल तर आपल्याला एखाद्या वर्णाची गरज असेल, वर्ण माहीत पाहिजे आपल्याला. म्हणजे बघा, हा वर्ण जोपर्यंत माहीत नाही आपल्याला, जोपर्यंत आपल्याला वर्ण मिळणार नाही तोपर्यंत आपण काय करू शकत नाही, भाषा डेव्हलप करू शकत नाही. बरोबर आहे का. म्हणजे भाषेचं एकक म्हणून आपण वर्णाला मानतो, भाषेचं एकक आहे ना ते, म्हणजे याशिवाय हे बनणार नाही आहे. ठीक आहे. सो त्याच पद्धतीनं ही जी काही सजीव सृष्टी आहे ज्याचा अभ्यास आपण या जीवशास्त्रामध्ये करणार आहे, या सजीव सृष्टीचा अभ्यास किंवा ह्या सजीव सृष्टीचं एकक किंवा त्याशिवाय सजीव सृष्टी तयार होऊ शकत नाही अशी जर कोणती गोष्ट असेल तर ती सेल, पेशी. आणि म्हणूनच त्याला आपण पहिल्यांदा फर्स्ट प्रायोरिटी देऊन ह्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. ओके. सो बघा, सेल, हा पेशी, सेल किंवा त्याला आपण मराठीमध्ये पेशी म्हणतो. काय आहे या चॅप्टरमध्ये बघा, हे जी काही सेल आहे, पेशी आहे, ज्याचा आपण या जीवशास्त्रामध्ये किंवा सायन्समध्ये अभ्यास करणार आहोत. ह्याला सायन्सच्या भाषेमध्ये म्हणजे विज्ञानामध्ये, इंग्लिशमध्ये त्याला सायटॉलॉजी असं म्हणतात. सायटॉलॉजी म्हणजे त्याच्या शास्त्राला काय म्हटलं जातं, सायटॉलॉजी. म्हणजे सायटॉलॉजी या शास्त्राच्या अंतर्गत ह्या पेशींचा अभ्यास आपण करतो. ओके. त्याला आपण असं मराठीमध्ये असं म्हणूया की ते पेशीशास्त्र आहे. काय आहे, पेशींचे शास्त्र. ठीक आहे. याच्यात दोन भाग आहेत बघा. आता सायटॉलॉजी म्हटलं ना, सायटॉलॉजी याच्या अंतर्गत आपण पेशींचा अभ्यास करणार आहे. सायटो म्हणजे काय तर सेल, सेल म्हणजेच पेशी म्हणजे सायटो. ठीक आहे. आणि लॉजी लक्षात ठेवायचं, लॉजी या शब्दाचा अर्थ कधी असतो, लॉजी म्हणजे स्टडी, अभ्यास करणं. म्हणजे काय, सायटॉलॉजी याचा अर्थ पेशींचा केलेला अभ्यास म्हणजेच सायटॉलॉजी. आणि सायटॉलॉजी या शास्त्राच्या अंतर्गत एका विज्ञानाच्या म्हणजे शाखेच्या अंतर्गत आपण कशाचा अभ्यास करतो, सेलचा अभ्यास करतो. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा, हा जो सायटॉलॉजी नावाचा शब्द आहे, हा जो शब्द आहे सायटॉलॉजी नावाचा शब्द, हा नेमका शब्द कुणी दिला, हा शब्द कुणी दिलेला आहे, म्हणजे पेशी शास्त्र असं आपण म्हणूया. पण मॅक्झिमम हे शब्द आपण इंग्लिशमध्ये बघावे लागतात कारण सायटॉलॉजी हेच महत्त्वाचं आहे. तर सायटॉलॉजी हा शब्द बघा हर्टविगनं दिलेला आहे. कोणी, हर्टविग. हर्टविग यांनी हा शब्द दिलेला आहे. कोणता, सायटॉलॉजी, सायटॉलॉजी नावाचा, आणि ज्याच्यामध्ये आपण पेशींचा अभ्यास करतो. ठीक आहे. पुढे बघा, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, हे जे काही सायटॉलॉजी आहे किंवा हे जे काही पेशीशास्त्र आहे म्हणजे ज्याच्यामध्ये पेशींचा अभ्यास केला जातो, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते केलेलं आहे या सायटॉलॉजीमध्ये सर्वात महत्त्वाचं, किंवा आपण असं म्हणूया की सुरुवात, या सायटॉलॉजीची सुरुवात म्हणजे या पेशीशास्त्राची सुरुवात जर कोणी केलेली असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे रॉबर्ट हुक. काय नाव आहे त्यांचं, रॉबर्ट हुक. मराठीमध्ये त्यांना आपण असं म्हणूया रॉबर्ट हुक. ठीक आहे. रॉबर्ट हुक यांनी या सायटॉलॉजीची म्हणजे पेशीशास्त्राची सुरुवात केली, अभ्यासाची सुरुवात केली असं आपण म्हणूया. म्हणूनच या रॉबर्ट हुक यांना
यांना काय म्हणतात, या पेशीशास्त्राचे जनक, द फादर ऑफ सायटॉलॉजी, फादर ऑफ सायटॉलॉजी. हां, काय म्हटलं जातं यांना, फादर ऑफ सायटॉलॉजी. हां, फादर ऑफ सायटॉलॉजी म्हणजे काय, पेशीशास्त्राचे पितामह. आपण मराठीमध्ये एकतर म्हणजे पेशीशास्त्राचे पितामह म्हणू शकतो किंवा पेशीशास्त्राचे जनक. ओके, पेशीशास्त्राचे जनक असं आपण म्हणूया. ठीक आहे. कोणाला म्हणणार आहे, रॉबर्ट हुक यांना. का म्हणणार आहे, कारण ते काहीतरी पेशींच्या विषयी सांगितलं असेल म्हणूनच म्हणणार आहे ना. बघा, त्यांनी एक पुस्तक लिहिलं, ते फार महत्त्वाचं पुस्तक आहे. भरपूर परीक्षांना हे विचारलं गेलेलं आहे, ही माहिती विचारली गेलेली आहे. येणारी जी काही रेल्वेची वगैरे भरती आहे ना, परीक्षा आहे, त्या परीक्षेसाठी हे महत्त्वाचं आहे की एकतर सायटॉलॉजी, द फादर ऑफ सायटॉलॉजी म्हणजे पेशीशास्त्राचे जनक कोण आहेत, रॉबर्ट हुक. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांनी एक लिहिलेलं पुस्तक आहे, ते पुस्तकाचं नाव आहे मायक्रोग्राफिया. काय नाव आहे त्याचं पुस्तकाचं नाव, काय नाव बघा, मायक्रोग्राफिया, सॉरी मायक्रोग्राफिया. हां, हे कोण लिहिलेलं आहे पुस्तक, रॉबर्ट हुक यांनी लिहिलेलं आहे, रॉबर्ट हुक यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढे आणखीन एक व्यक्ती आहे. हां, रॉबर्ट हुक यांना फादर ऑफ सायटॉलॉजी, पेशीशास्त्राचे जनक म्हणतात, कारण की त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे ज्या पुस्तकाचं नाव आहे मायक्रोग्राफिया. आणि या मायक्रोग्राफिया या पुस्तकामध्ये त्यांनी या पेशीशास्त्राची माहिती दिलेली आहे. ओके, आता बघा, ह्यानंतर आपण पेशीशास्त्राविषयी काही ऑब्जेक्टिव्ह माहिती पाहत आहे. आपण जे कन्सेप्च्युअल आहे हा चॅप्टर आपण पाहत आहोत, म्हणजे पाहणारच आहोत. पुढे बघा, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पेशीमध्ये आणखीन एक संशोधक नाव आहे, एका संशोधकाचं नाव आहे, त्याचं नाव आहे बघा, काय आहे, स्वॅन्सन. काय नाव आहे, स्वॅन्सन किंवा स्वान्सन असं आपण म्हणूया, स्वॅन्सन. ठीक आहे, सॉन्सन असं म्हणतो. तर या सॉन्सन यांना द फादर ऑफ मॉडर्न सायटॉलॉजी म्हटलं जातं. काय, द फादर ऑफ मॉडर्न सायटॉलॉजी. मॉडर्न सायटॉलॉजीचे फादर कोण असतील तर ते स्वॅन्सन आहेत. द फादर ऑफ मॉडर्न सायटॉलॉजी म्हणजे आधुनिक पेशीशास्त्राचे जनक. यांना काय म्हटलं जातं, सॉन्सन यांना आधुनिक पेशीशास्त्राचे जनक. असं कोणाला म्हटलं जातं, या स्वान्सन यांना म्हटलं जातं आधुनिक पेशीशास्त्राचे जनक, द फादर ऑफ मॉडर्न सायटॉलॉजी. कारण या स्वान्सन यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचं नावच आहे सेल बुक. काय नाव आहे, सेल बुक असं नाव आहे. बघा, आपण दोन व्यक्ती पाहिलेले आहेत आतापर्यंत. एक पहिली व्यक्ती म्हणजे कोण, रॉबर्ट हुक यांना द फादर ऑफ सायटॉलॉजी म्हटलं जातं, म्हणजे पेशीशास्त्राचे जनक. आणि सॉन्सन यांना काय म्हटलं जातं, द फादर ऑफ मॉडर्न सायटॉलॉजी. द फादर ऑफ मॉडर्न सायटॉलॉजी, आधुनिक पेशीशास्त्राचे जनक. दोन्ही गोष्टींच्यावर आपल्याला प्रश्न हे येऊ शकतात. पुढे बघा, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भारताच्या दृष्टीने आपण जर विचार करायला गेलो तर भारतीय पेशीशास्त्राचे जनक कोण आहेत, म्हणजे द फादर ऑफ इंडियन सायटॉलॉजी. द फादर ऑफ इंडियन सायटॉलॉजी म्हणजे काय, भारतीय पेशीशास्त्राचे जनक. भारतीय पेशीशास्त्राचे जनक कोण आहेत, फार महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, भारतीय पेशीशास्त्राचे जनक. तर त्या व्यक्तीचं नाव आहे, लक्षात ठेवा ही व्यक्ती फार महत्त्वाची आहे आपल्यासाठी, कारण त्या व्यक्तीचं नाव आहे A.K. शर्मा. हां, A.K. शर्मा. ओके, A.K. शर्मा, द फादर ऑफ इंडियन सायटॉलॉजी, भारतीय पेशीशास्त्राचे जनक म्हणून जर कोणाला म्हटलं जात असेल तर ते कोण आहेत, A.K. शर्मा. हां, भारतीय पेशीशास्त्राचे जनक.
आता बघा आपण आता पुढे बघूया. बघा 3 गोष्टी बघितल्या आपण, 3 महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या. एक, द फादर ऑफ सायटॉलॉजी, द फादर ऑफ मॉडर्न सायटॉलॉजी आणि द फादर ऑफ इंडियन सायटॉलॉजी. ठीक आहे, महत्त्वाचे आहेत आणि तिन्ही नावं आपल्याला पाठच असली पाहिजे. ओके, पुढे आपण बघूया. ही जी सेल आहे, ही जी पेशी आहे, आपण आज जो ज्याचा अभ्यास करतो ॲज अ सेल म्हणजे पेशी म्हणून, त्याचा नेमका शोध कोणी लावला? डिस्कवरी ऑफ सेल, शोध कोणी लावला? म्हणजे पेशींचा शोध, पेशींचा शोध कोणी लावलेला आहे? ही पण फार महत्त्वाची गोष्ट आहे की या पेशींचा नेमका शोध कोणी लावला. तर या पेशींचा शोध पहिल्यांदा लावला म्हणजे पहिल्यांदा असं सांगितलं गेलं की हा चला पेशी आहे असं जर कोणी सांगितलेलं असेल तर ते सांगितलेलं आहे रॉबर्ट हुक यांनी. रॉबर्ट हुक, म्हणून रॉबर्ट हुक यांनाच काय म्हटलं जातं? द फादर ऑफ सायटॉलॉजी, म्हणजे पेशीशास्त्राचे जनक असं कोणाला जर म्हटलं असेल तर कोणाला म्हटलं जातं? रॉबर्ट हुक यांना. ठीक आहे, कारण का त्यांनी पहिल्यांदा पेशींचा शोध लावलेला आहे की पहिल्यांदा सांगितलेलं आहे की सजीवांची तर एक लहानातील लहान एकक असं आपण म्हणूया तर ते काय आहे? पेशी आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. कारण आपल्याला एक 2 गोष्टी आपल्याला माहीतच आहेत. एक, आपल्या या सर्व जगतामध्ये एक तर काय असतात? सजीव असतात आणि दुसरे कोण असतात? दुसऱ्या बाजूला निर्जीव असतात. बरोबर आहे, एक तर सजीव असतात काही आणि निर्जीव असतात. आपण काल बघितलेलं आहे की सजीव कुणाला म्हणायचं आणि काल हे पण पाहिलेलं आहे निर्जीव म्हणतात काय नाही, जे सजीव नाहीत ते निर्जीव आहेत. बरोबर आहे का? आता निर्जीवातील लहानातील लहान भाग म्हणजे हा एखादी गोष्ट आहे, आपण कुठली पण गोष्ट घेतली समजा आणि ती निर्जीव आहे किंवा हा आता हातातला माझ्या पेन निर्जीव आहे. बरोबर आहे, आणि ह्या निर्जीव म्हणजे याच्यातील लहानातील लहान कण, असा कण की जो परत लहान होऊ शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो? अणू. त्याला काय म्हणतो? अणू, किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲटॉम. ठीक आहे, तर त्याच पद्धतीने आपण आता सजीवांच्याकडे पाहिलं तर सजीवांच्यातील लहानातील लहान घटक म्हणूया आपण, असं समजूया की लहानातील लहान घटक कोण आहे? सेल, किंवा काय म्हणतो त्याला आपण? पेशी. बघा 2 बाजू आहेत, एक निर्जीव, त्यांच्यातील लहानातील लहान घटक कुठला? अणू. आणि याचा अभ्यास आपण कुठे करणार आहे? रसायनशास्त्रामध्ये. केमिस्ट्रीमध्ये अभ्यास करणार आहे. सजीवांचा पेशींचा अभ्यास इथं जीवशास्त्रामध्ये करणार आहे. आणि या पेशींचा शोध पहिल्यांदा कुणी लावला? तर तो लावला रॉबर्ट हुक यांनी. आता रॉबर्ट हुक यांनी शोध लावला 1665 या साली. साल कोणता आहे ते बघा, 1665 या साली त्यांनी पेशींचा शोध लावलेला आहे. नेमका पेशींचा शोध लावला म्हणजे त्यांनी नेमकं काय केलेलं आहे? कशाचा तरी अभ्यास केला असेल ना, म्हणजे अभ्यासाअंती त्यांनी या पेशींचा शोध लावला असेल. बघा हे जे काही रॉबर्ट हुक आहेत ना, ह्या रॉबर्ट हुक यांनी एक क्वार्कचा तुकडा घेतला. कशाचा तुकडा घेतला? क्वार्कचा. आता क्वार्क म्हणजे काय हे जर तुम्हाला माहित नसेल ना तर शॅम्पेन वगैरे असते किंवा असे कितीतरी म्हणजे समजा औषधाच्या बॉटल्स वगैरे आहेत आणि त्यांच्यावर जुन्या काळी म्हणजे लाकूड असते ना, लाकूड त्याची एक बुच लावलेली असते, किंवा शॅम्पेन असते, दारू शॅम्पेन. बरोबर आहे ना, तर त्या शॅम्पेनवर सुद्धा लाकडानं एक हे लावलं जातं, म्हणजे एक काय म्हणतो त्याला आपण? घट्ट असं बटन वरती लावलं जातं. ठीक आहे, आणि ते जे बनलेलं असतं जे लाकूड ते कशापासून बनलेलं असतं? क्वार्कपासून बनलेलं असतं, क्वार्कपासून. आता ते जर लाकडापासून बनलेलं असेल तर क्वार्क कसा असेल? तो घटक निर्जीव असेल ना, कारण की तुम्ही एकतर त्या झाडाला कट आउट करून काय करणार आहे? तिथं वापरणार आहे, म्हणजे तोपर्यंत मेलेला असेल म्हणजे ते निर्जीव असेल. ठीक आहे, म्हणजे ह्या रॉबर्ट हुकनं ह्या क्वार्कच्या तुकड्याचा अभ्यास केलाय, म्हणजे लाकडाच्या एका भागाचा अभ्यास केलाय, म्हणजे तो भाग कसा असेल? निर्जीव होता. बरोबर आहे, आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर ह्या क्वार्कला एक गोष्ट जाणवली. काय जाणवलं क्वार्कला? तर क्वार्कला एक समजलं, ज्यावेळी त्यानं म्हणजे हे घेऊन मायक्रोस्कोप घेऊन आपण बघितलं त्यामध्ये, त्यावेळी त्याला समजलं की आतमध्ये अशा पद्धतीनं जशी मधुमक्खी असते ना, बरोबर आहे ना, मधमाशी, त्या मधमाशींचं जसं पोळं असतं, मधमाशांच्या पोळ्यांची जशी घरं असतात ना, अशा पद्धतीनं स्ट्रक्चर त्याला आढळलं. आणि त्याला आतमध्ये समजलं अशा छोट्या छोट्या काय आहेत? रूम्स आहेत. अशा बघा आतमध्ये रूम्स आहेत. ठीक आहे, आणि या ज्या रूम्स आहेत ना आतमध्ये, जे असं स्ट्रक्चर त्याला दिसलेलं आहे, कुठं दिसले त्याला? क्वार्कच्या तुकड्यामध्ये दिसले. त्याला त्यानं नाव काय दिलं ह्या रूम्सला आतल्या? तर त्याला त्यानं नाव दिलं सेला.
काय नाव दिलं? सेला. याच शब्दापासून, या सेला नावाच्याच शब्दापासून काय तयार झालेला आहे? सेल नावाचा शब्द. सेल. सेल म्हणजे काय? तर पेशी. सेल म्हणजे काय? तर पेशी. बघा, रॉबर्ट हुक यांनीच कशाचा शोध लावलेला आहे? पेशींचा शोध लावलेला आहे, ज्यानं कॉर्कच्या तुकड्यावर, जो कॉर्कचा तुकडा कसा असणार आहे? निर्जीव. म्हणजे जरी पहिल्यांदा पेशींचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुकनं लावला, मान्य आहे, पण तरी सुद्धा त्यानं जो अभ्यास केलेला होता तो जिवंत पेशींचा करायला नव्हता, तर कशाचा अभ्यास केलेला होता? त्यानं मृत पेशींचा अभ्यास केलेला होता. हे माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यानं पुस्तक कोणतं लिहिलेलं आहे? 2च मिनिटापूर्वी पाहिलेलं आहे. कोणतं पुस्तक आहे? तर त्या पुस्तकाचं नाव आहे मायक्रोग्राफिया. मायक्रोग्राफिया. ओके, मायक्रोग्राफिया. ठीक आहे. बघा पुढे आपण बघूया. आता पुढे काय बघणार आहे? ही कितीतरी वेळा परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. मग ते कोणत्याही परीक्षा असेल, म्हणजे रेल्वे धरा, आता रेल्वे म्हणजे NTPC पडण्याची शक्यता आहे, बरोबर आहे का? किंवा MPSC म्हणा, MPSCच्या एक्झाम्सना म्हणा, किंवा इतर आणि कितीतरी सेंट्रल एक्झामच्या परीक्षा आहेत, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या परीक्षा आहेत, त्यांच्यासाठी हा फार महत्त्वाचा घटक आहे आणि हा फार महत्त्वाचा पॉईंट आपण पाहू शकतो. ठीक आहे. हा प्रश्न पडू शकतो. बघा, रॉबर्ट हुक, पेशींचा शोध कोणी लावला? आपण असं म्हणूया रॉबर्ट हुक यांनी, किंवा पेशींचा पहिल्यांदा अभ्यास कोणी केला आणि पेशी म्हणजे काय हे जर पहिल्यांदा कोणी प्रतिपादित केलं, पण निर्जीव पेशींचा अभ्यास केला, तर ते कोण आहेत? रॉबर्ट हुक, 1665 मध्ये. ठीक आहे. पुढे बघा, आता आपण पाहूया जिवंत पेशींचा पहिल्यांदा अभ्यास कोणी केला, कारण की निर्जीव पेशींचा तर अभ्यास केलेलाच आहे. कोणी? रॉबर्ट हुक यांनी, निर्जीव पेशींचा. पण आता जिवंत पेशींचा अभ्यास कोणी केला? म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट टाइम लिव्हिंग सेलचा, म्हणजे जिवंत पेशीचा, लिव्हिंग सेल म्हणजे काय? जिवंत पेशींचा अभ्यास कोणी केला? बघा, तर त्या व्यक्तीचं नाव आहे A.V. ल्युवेनहॉक. A.V. ल्युवेनहॉक. काय नाव आहे त्याचं? A.V. ल्युवेनहॉक. ओके, ल्युवेनहॉक. ह्या व्यक्तीनं पहिल्यांदा जिवंत पेशीचा अभ्यास केलाय. पहिल्यांदा त्यानं पाहिलं की काय? जिवंत पेशींचा अभ्यास केलेला आहे, बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानं त्याच्यासाठी एक स्वतःचा एक मायक्रोस्कोपिया म्हणजे मायक्रोस्कोप, स्वतःचे एक सूक्ष्मदर्शक त्याच्यासाठी त्यानं वापरला होता. कुणी? ल्युवेनहॉक यांनी, A.V. ल्युवेनहॉक यांनी, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय पाहिलेलं होतं? कशाचा अभ्यास केलेला होता? तर त्यांनी पहिल्यांदा त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचा अभ्यास केला होता, म्हणजे जीवाणूचा अभ्यास केला होता. ठीक आहे. बॅक्टेरिया, जीवाणूंचा अभ्यास केलेला होता. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पहिल्यांदा लिव्हिंग सेलचा, जिवंत पेशींचा अभ्यास जर कोणी केलेला असेल तर तो केलेला आहे A.V. ल्युवेनहॉक यांनी. ओके, त्याच्यामध्ये त्यांना बॅक्टेरिया आढळले. नेमके आपण असं म्हणू शकतो की त्यांना पहिल्यांदा अशा आणखीन कोणत्या कोणत्या पेशींचा अभ्यास, कारण जिवंत पेशींचा अभ्यास केलाय, तर त्यांनी मानवी शरीर, आपण जर का मानवी शरीराचा विचार करायला गेला तर या ल्युवेनहॉक यांनी RBC म्हणजे काय? एक, ह्या ल्युवेनहॉक यांनी पहिला अभ्यास कशाचा केला असेल तर त्या RBCचा. RBCचा म्हणजे रेड ब्लड सेल, रेड ब्लड सेल्सचा. रेड ब्लड सेल्स म्हणजे तांबड्या पेशी. शरीरातल्या ज्या तांबड्या पेशी असतात ना, तांबड्या पेशी, त्या तांबड्या पेशींचा जर पहिल्यांदा कुणी म्हणजे हे केलेलं असेल की हा ही तांबडी पेशी आहे, आणि त्यांचा अभ्यास म्हणजे त्यांना पहिल्यांदा जर कोणी पाहिलेला असेल, कारण की ती जिवंत सेल आहे, जिवंत पेशी आहे, बरोबर आहे, तर ती कुणी केलेला पहिल्यांदा? A.V. ल्युवेनहॉक. त्याचबरोबर आणखीन एक दुसरी गोष्ट बघा, आपले जे स्पर्म असतात, पुरुषांच्या मध्ये जे स्पर्म असतात, स्पर्म म्हणजे काय? शुक्राणू. ठीक आहे. या शुक्राणूंना सुद्धा त्यांनाच पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. कोणी? ल्युवेनहॉकनं. ओके, जिवंत पेशींना पाहणारा हा ल्युवेनहॉकनं पाहिलेला आहे. ठीक आहे. आणखीन काय? आणखीन एक प्राणी आहे, आपण असं एक प्राणी म्हणूया, आपण त्यांचा अभ्यास करणार आहे पूर्ण, म्हणजे ज्यावेळी क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल बघणार आहे आपण, म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण पाहणार आहे, त्यावेळी ह्या सर्व गोष्टी किंवा हे असेल प्रजनन या चॅप्टरमध्ये हा स्पर्म म्हणजे काय ही गोष्ट येईल. RBC म्हणजे आपल्याला ज्यावेळी सर्क्युलेटरी सिस्टम पाहायची आहे, रक्ताभिसरण संस्था, ब्लड बद्दल माहिती पाहिजे, त्यावेळी ब्लड हे म्हणजे काय, RBC म्हणजे काय हे आपल्याला लगेच समजून जाईल, बरोबर आहे. आणखीन एक कशाचा अभ्यास केलेला आहे? आणखीन कशाचा अभ्यास केलेला आहे? प्रोटोझोआ. ओके, प्रोटोझोआचा. पुढे बघू शकता आणखीन एक, आपले दात असतात ना, दात, त्या दातातल्या पेशींचा सुद्धा, दातातले काही पेशी असतात, दातामध्ये सुद्धा काही सेल्स असतात, बरं का, आपण याचा अभ्यास करायचा आहे.
ओके, म्हणजे डायजेशन सिस्टम बघायचे ना, पचन संस्था, त्या पचन संस्थेवेळी दातांचा अभ्यास करायचा असतो. म्हणजे दातातल्या पेशींचा सुद्धा पहिल्यांदा जिवंत पेशींचा त्यातला अभ्यास कोणी केलेला असेल तर तो कोणी केलेला आहे, A.V. ल्युवेनहॉक यांनी केलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा निर्जीव पेशींचा अभ्यास कोणी केला, रॉबर्ट हुकनं. आणि पहिल्यांदा जिवंत पेशींचा अभ्यास कोणी केला, ल्युवेनहॉक यानं. मग काय काय पाहिलं त्यानं त्याच्यामध्ये, रेड ब्लड सेलला पाहिलं, बरोबर आहे. म्हणजे काय, तांबड्या पेशी, रक्तातल्या ज्या आपल्या तांबड्या पेशी असतात ना त्यांना पहिल्यांदा पाहिलं, शुक्राणू म्हणजे स्पर्म्सना पाहिलं, प्रोटोझोआ या काही घटकांना त्यानं पाहिलेलं आहे. ठीक आहे. हे जे A.V. ल्युवेनहॉक आहेत, ह्या A.V. ल्युवेनहॉक यांनी हे तर त्यांनी जिवंत पेशी पाहिल्या, आपण बघितलेलंच आहे, पहिल्यांदा पाहिल्या. पण त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आपण इंग्लिशमध्येच पाहू शकतो ते पुस्तक, इंग्लिशमध्येच नाव आहे त्याचं, सिक्रेट ऑफ नेचर. काय पुस्तकाचं नाव आहे, सिक्रेट ऑफ नेचर. सिक्रेट ऑफ नेचर म्हणजे ह्या निसर्गामध्ये नेमकं काय दडलेलं आहे, सिक्रेट काय आहे त्याचं, ह्या निसर्गाचं, नेचर म्हणजे निसर्गाचं सिक्रेट नेमकं काय, हे पुस्तक A.V. ल्युवेनहॉक यांनी लिहिलेलं आहे. हे लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे, फारच महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. ओके, समजलेलं आहे आपल्याला या सर्व गोष्टी. ओके, पुढे पाहूया आपण आता. पेशी सिद्धांत, सेल थेरी म्हणजे काय. मग पेशी सिद्धांत म्हणजे नेमकं काय, बाबा नेमकी पेशी कशी आहे ते सांगणं, बाबा पेशी कशी वर्किंग करते ते सांगणं, तिचं स्ट्रक्चर कसं आहे ते सांगणं, बरोबर आहे, म्हणजे पेशी सिद्धांत, बरोबर आहे. मग त्या पेशी सिद्धांताबद्दल आपण आता माहिती घेणार आहे की पेशींचा शोध, पहिल्यांदा झालं की बाबा पेशींचा शोध लागला, बाबा पेशी म्हणजे काय, मृत पेशी कशामध्ये आहे, किंवा पेशी म्हणजे काय सुरुवातीला समजलं. मग जिवंत पेशींचा अभ्यास केला गेला, पण त्याचा आता ॲक्च्युअल अभ्यास सुरू झाला, ॲक्च्युअल पेशींचा अभ्यास सुरू झाला. आणि त्या अभ्यासाला, त्या एका सिद्धांताला आपण पेशी सिद्धांत, सेल थेरी असं म्हणतो. काय म्हणतो बघा, सेल थेरी. ओके, सेल थेरी, पेशी सिद्धांत, पेशी सिद्धांत, सेल थेरी, पेशी सिद्धांत. ठीक आहे. आता पेशी सिद्धांत मांडायला पाहिजे म्हणजे पेशीमध्ये काय आहे ते पाहायला पाहिजे, असा जर विचार पहिल्यांदा कुणी मांडला, फर्स्ट आयडिया म्हणजे सेल थेरी किटली पाहिजे, सेलच्या आतमध्ये अभ्यास केला पाहिजे, काहीतरी याच्या मागे थेरी आहे, काहीतरी याच्या मागे एक सिद्धांत आहे, अशी फर्स्ट आयडिया पहिल्यांदा मनामध्ये जर कोणाला आलेला असेल, असं पहिल्यांदा मनामध्ये कोणाला जर वाटलेलं असेल, तर एक संशोधक आहेत डुट्रोचेट नावाचे. कुठले संशोधक आहेत, डुट्रोचेट नावाचे एक संशोधक आहेत. ह्या डुट्रोचेट नावाच्या संशोधकांनी 1824 मध्ये अशी पहिल्यांदा आयडिया केली की आपल्याला काय करायला पाहिजे, सेल थेरी म्हणजे ह्या पेशी मागचा काहीतरी एक सिद्धांत आहे, तो पेशी मागचा सिद्धांत आपल्याला सांगायला पाहिजे, असं पहिल्यांदा ह्या डुट्रोचेट यांना वाटलेलं आहे, बरोबर आहे. पण हा जो सेल थेरी आहे यांना असं वाटलं, म्हणजे यांनी असं केलं की बाबा पेशी सिद्धांत असला पाहिजे, पण हा जो पेशी सिद्धांत आहे, सेल थेरी आहे, ही सेल थेरी पहिल्यांदा कोणी मांडली, मांडणारे कोण, ही सेल थेरी मांडणारे कोण पहिल्यांदा. ओके, म्हणजे त्याला पेशी थेरी आपण म्हणजे पेशीचा जो सिद्धांत म्हणतो त्याला, तर ती कोणी मिळाली म्हणजे गिवन बाय, कोणी घेतली, कोणाकडून आली. ओके, तर बघा एक 2 संशोधक आहेत, त्याच्यासाठी 2 संशोधक आणि फार महत्त्वाचे 2 संशोधक आहेत. एक म्हणजे शेल्डेन, हे पहिले संशोधक, फार महत्त्वाचे संशोधक. ठीक आहे. इंग्लिशमध्ये बघायला गेलात तर SCHELE शेल्डेन, ओके, DEN शेल्डेन. ठीक आहे, हे फार महत्त्वाचे संशोधक आहेत. आणि त्यानंतर आणखीन एक संशोधक आहे ते म्हणजे श्वान. काय संशोधकाचं नाव आहे, श्वान. ओके, SCHWANN, श्वान. ठीक आहे, श्वान नाही श्वान असं हे करायचं, श्वान. ठीक आहे, एक शेल्डेन आणि दुसरे म्हणजे श्वान, हे 2 संशोधक आहेत. त्यांनी 1839 मध्ये, अखेर 1839 मध्ये ही थेरी म्हणजे सेल थेरी पेशी सिद्धांत दिला. 2 संशोधकांनी, एक शेल्डेन, लक्षात ठेवा, एक म्हणजे शेल्डेन आणि दुसरी म्हणजे श्वान, या 2 संशोधकांनी हा पेशी सिद्धांत दिलेला आहे. मुळात हा पेशी सिद्धांतच आपल्याला या पूर्ण चॅप्टरमध्ये शिकायचा आहे की पेशी नेमकी काय काम करते, कसा अभ्यास करते, बाबा त्याचं रचना काय आहे, ओके, त्याच्यातील कोणते पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये, आणि ते पार्ट्स, प्रत्येक पार्ट्स कसा काम करते ह्याचा तर आपल्याला अभ्यास करायचाच आहे या चॅप्टरमध्ये. ओके, पुढे बघा. जुन्या काळी काय असायचं की एखादा व्यक्ती, समजा एखादा माणूस वाढतो,
किंवा एखाद्या नवीन जीवाची निर्मिती होते, तर जुन्या काळी काय वाटायचं माहिती आहे का, हे पेशी असं काय नसतं. म्हणजे आपल्याला आज माहिती आहे की पेशींच्या विभाजनातूनच, पेशींच्या माध्यमातूनच एक नवीन जीवांची निर्मिती होते. बरोबर आहे ना. कारण की एक मूल तयार व्हायचं असेल तर आईच्या गर्भामध्ये पहिली पेशी आणि त्या पेशीच्या विभाजनातून मग काय होत आहे, एक ते मूल किंवा एक आपण म्हणू एक माणूस तयार होतो. बरोबर आहे का. कारण की पहिली पेशी त्या गर्भामध्ये तयार व्हायला पाहिजे. मान्य आहे ना. पण जुन्या काळी, फार जुन्या काळी मात्र असं वाटत नव्हतं लोकांना काय वाटायचं की एखादा जो जीव आहे ना तो असा नाही तयार होत. कारण की असं पण म्हटलं जायचं की एखादा टॉवेल घेतला आणि टॉवेल तुम्ही एखाद्या कशावर तरी टाकला, उंदरावर टाकला, तर त्याचं म्हणजे काहीतरी तयार होईल. अशा पद्धतीनं वेगवेगळे प्राणी तयार होतील, अशी एक थेअरी जुन्या काळी मांडली जायची. म्हणजे पेशींच्या पासून काय होतं का, एखादी वाढ होते का, एखादा जीव निर्माण होतो का, अशाबद्दल लोकांना माहीत नव्हतं. म्हणजे जुन्याच पेशीपासून काहीतरी नवीन तयार होतं हे लोकांना माहीत नव्हतं. हे जर पहिल्यांदा कोणी मांडलं तर त्या संशोधकाचं नाव आहे, बघा रुडॉल्फ विर्चॉ. त्या संशोधकाचं नाव आहे रुडॉल्फ विर्चॉ. बघा पुढील संशोधक म्हणा लागले मी, पुढील संशोधक ज्यांचं नाव आहे रुडॉल्फ विर्चॉ. यांनी पहिल्यांदा असं मांडलं की एखादा जो जीव आहे असा एकदम तयार होत नाही, तर तो असा पेशी विभाजनातूनच तयार होतो. म्हणजे एक पहिली पेशी तयार होते, बरोबर आहे ना. तीच पेशी असते ना आपल्या म्हणजे आईच्या गर्भामध्ये तयार होणारी, आणि मग हळूहळू काय होत असतो, तो जीव निर्माण होत असतो. हे पहिल्यांदा जर सांगितलं कोणी तर त्या रुडॉल्फ विर्चॉ. त्यासाठी त्याने एक थेअरी मांडली. त्या थेअरीचं नाव आहे, बघा थेअरी फारच महत्वाची आहे, काय ती ओमनिस. काय बघा थेअरी, ओमनिस सेल्युला ई सेल्युला अशी थेअरी त्यांनी 1855 मध्ये मांडली. कधी मांडली, 1855 मध्ये. की एखादा सजीव हा कसा बनतो, अगोदरच्याच ओमनिस सेल्युला. म्हणजे याचा अर्थ काय, ओमनिस सेल्युला म्हणजे जुनं जे आहे ते, जे जुनं आहे ते ऍक्च्युअल आहे, प्री एक्झिस्ट आहे, आणि त्याच्यापासून काय नवीन सेल तयार होते. असं पहिल्यांदा ही ई म्हणजे त्याच्यापासून तयार होणारी नवीन पेशी. ठीक आहे. जुन्यापासून, ओमनिस म्हणजे जुनं आणि जुन्यापासून नवीन, असा सिद्धांत कोणी मांडला, ह्या रुडॉल्फ विर्चॉ याने 1855 मध्ये मांडला. म्हणजेच याचाच अर्थ असा आहे की जुन्यापासूनच नवीन तयार होतं. म्हणजे जुन्यापासूनच नवीन, हे याचं पॅरेंट आहे, बरोबर आहे, वडील आहे असं आपण म्हणूया, आणि हे मूल आहे, डॉटर आहे त्याचं. हे पहिल्यांदा जर कोणी सांगितलं असेल तर ते कोणी सांगितलं, रुडॉल्फ विर्चॉ यांनी सांगितलेलं आहे. आता जी आपली सेल थेअरी आहे, म्हणजे काय, पेशी सिद्धांत आहे, तो नेमका पेशी सिद्धांत काय सांगतो, आपल्याला काय प्रतिपादन करतो, तर बघा नेमका पेशी सिद्धांत किंवा सेल थेअरी आपल्याला काय सांगते. सेल थेअरीमध्ये पहिला पॉइंट सांगितला जातो, जो सांगितला जातो, पेशी हे सजीवांचे एकक आहे. बरोबर आहे, हा पहिला पॉइंट सांगितला जातो सेल थेअरीमध्ये. पेशी हे काय आहे, सजीवांचं एक एकक आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते की सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल पार्ट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे काय असतो तो, म्हणजे किंवा पेशी ही सजीवांचे, बघा पेशी हे सजीवांचे संरचनात्मक तसेच कार्यात्मक काय आहे, एकक आहे. ठीक आहे. पेशी ही सजीवांचे संरचनात्मक तसेच कार्यात्मक एकक आहे. याचा अर्थ काय, पेशी हे सजीवांचे, आता आपल्याला एकतर माहिती आहे पेशी हे सजीवांचे एकक आहे, कारण का,
हे का समजलेलं आहे? कारण की कुठल्याही पेशीपासून आपण आपल्याला समजलेलं आहे की एखादा सजीव तयार होऊ शकतो का? तर नाही होऊ शकत. मान्य आहे ना? म्हणून ते त्याचे एकक आहे. कारण सजीव कशापासून बनणार आहेत? पेशीपासून. याचा अर्थ आपल्याला समजला. बरोबर आहे. दुसऱ्याचा अर्थ काय बघा, पेशी ही सजीवांचे संरचनात्मक तसेच कार्यात्मक एकक आहे. याचा अर्थ असा आहे, जर पेशी नसेल तर ही आपल्या शरीराची जी संरचना आहे, जे आपलं शरीर बनलेलं आहे ते बनू शकतं का? नाही. म्हणून तो संरचनात्मक घटक आहे. बरोबर आहे. आता जर पेशी नसेल तर आपण शरीरातला बघा, माझा हात आहे, हालतोय ना? बरोबर आहे. नाक आहे, श्वास घ्यायला लागले, काहीतरी काम करते. माझ्या शरीरामध्ये फुफ्फुस आहे, काहीतरी काम करतं ना, म्हणजे ऑक्सिजन घेतं, कार्बन डायऑक्साईड सोडतं. बरोबर आहे. रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये काम करत आहे. म्हणजे माझ्या शरीरातील संपूर्ण भाग हा काही ना काहीतरी काम करतोय. कार्यात्मक आहे तो. पण हे कार्य करण्यासाठी त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय पाहिजे? पेशी पाहिजे, सेल पाहिजे. म्हणून हे पेशी हे सजीवांचं कार्यात्मक एकक आहे. कार्यात्मक कारण त्याच्याशिवाय आपल्या शरीराचं कोणतंही कार्य होऊ शकत नाही. त्याचबरोबर आपल्या शरीराची संरचना सुद्धा बनू शकत नाही. म्हणूनच पेशीला सजीवांचं संरचनात्मक तसंच कार्यात्मक काय म्हटलं जातं? एकक म्हटलं जातं. ही फार महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. फार महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, जे सजीव आहेत, जे सगळेच्या सगळे सजीव आहेत, जे संपूर्ण जे काही आपल्याला सजीव दिसतं, आपण सजीवांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलेले आहे की सजीव कोणाला म्हणावे, की बाबा ज्याची वाढ होते, ज्याच्यामध्ये प्रजनन होते, ज्याच्यामध्ये डायजेशन केलं जातं, जो पचन करतो. बरोबर आहे का? जो रिप्रोडक्शन, जो प्रजनन करतो. म्हणजे असे काही भरपूर पॉईंट्स आहेत ज्या पॉईंट्सच्या माध्यमातून आपण एखाद्याला ठरवू शकतो की तो काय आहे? सजीव आहे. बरोबर आहे का? मग हे जे सर्व जे काही सजीव बनलेले आहेत, दुसरा पॉईंट बघा या सेल थेअरीचा, हे सर्वच्या सर्व सजीव जे बनलेले आहेत ते सजीव एकतर एका पेशीपासून बनलेले असतील, एका पेशीपासून तरी बनलेले असतील, किंवा अनेक पेशींना मिळून बनलेले असतील, अनेक पेशींच्या पासून बनलेले असतील. म्हणजे सजीव असेल तर तो एकतर सजीव म्हणजे एका पेशीपासून तरी बनलेला असेल किंवा अनेक पेशीपासून बनलेला असेल. म्हणजे काही सजीव काय असतील? एकच पेशी असेल. हा एक पेशी आहे ना, तर पेशी म्हणजे हा काय असेल? एक सजीव असेल. इंडिपेंडंट तो सजीव असेल स्वतः. आणि अनेक बहुपेशी असेल, म्हणजे अशा भरपूर पेशी जोडून काय तयार झालेला असेल? एखादा सजीव तयार झालेला असेल. ठीक आहे. पण प्रत्येक सजीवामध्ये काय असणार आहे? सेल ही असणारच आहे. ही फक्त महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे आणखीन? तिसरा भाग सेल थेअरीचा, पेशी सिद्धांताचा काय आहे तिसरा भाग? ती म्हणजे प्रत्येक तयार होणारी पेशी ही जुन्या पेशीपासून तयार होईल. म्हणजे काय? प्री एक्झिस्टिंग जुन्या पेशीपासून तयार होईल. ही फार महत्वाची आणखीन एक गोष्ट आहे. म्हणजे तयार होणारी प्रत्येक नवी पेशी ही कशापासून बनलेली असेल रे? जुन्या पेशीपासून. प्रत्येक नवी पेशी ही जुन्या पेशीपासून बनलेली असेल. म्हणजे एखादी नवी पेशी तयार होण्यासाठी आपल्याला कशाची गरज असेल? जुन्या पेशीची गरज असेल. हे आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे. फार अगदी फार महत्वाचं आहे. ठीक आहे. कारण का काय झालेलं होतं, एक संशोधक आहेत, त्यांनी एक सिद्धांत मांडला होता किंवा एक प्रयोग केला होता. काय प्रयोग केला होता? की जे जुन्या काळी म्हटलं जायचं की एखादा सजीव वगैरे आहे तो सजीव असा डायरेक्टली तयार होतो, तर त्यांनी त्याला खोडून काढलेलं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय केलेलं होतं बघा, एखादा म्हणजे मांस असलेला एखादा तुकडा घेतला. ठीक आहे. आता मांस आपल्याला माहिती आहे की काही विशिष्ट काळानंतर लगेच जर काढले तर एका विशिष्ट काळानंतर ते कुजायला चालू होतं. का कुजायला चालू होतं? कारण तिथं काहीतरी विशिष्ट जीव आहेत, ते त्यांचं स्वतःचं काम करायला चालू करतात. बरोबर आहे की नाही? तर त्यांनी काय केलं, त्या मांसाच्या तुकड्याला पूर्ण ऑफ केलं. म्हणजे काय केलं? बंद केलं. तर मात्र हा मांसाचा तुकडा कुजला नाही. का कुजला नाही? कारण तिथं कुठलाही जीव आला नाही. म्हणजेच याचा अर्थ काय? तिथं जर का एक जीव कोणता तरी आला असता तर त्याच्यामधनच ते काय झाला असता? तो कुजत कारण वाढ होत गेली असती. वाढ झाली का? नाही झाली. ठीक आहे. यापासूनच समजत गेलं की प्रत्येक पेशी ही त्याच्या जुन्या पेशीपासून बनत असते. बघा, दिस इज अवर सेल थेअरी, पेशी सिद्धांत. ठीक आहे का? व्हेरी गुड. ओके. बघा, आज आपण पेशींची माहिती बघितली. बाबा पेशी म्हणजे काय? पेशींचा शोध कोणी लावला? फादर कोणाला म्हणायचं पेशींचा? म्हणजे काय? पेशींचा पितामह कोणाला म्हणायचा? अशा काही बेसिक गोष्टी आपण आज पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं आपण हळूहळू, पण कोणतीही एक्झाम जरी दिली तरी सुद्धा प्रश्न चुकणार नाही विज्ञानातला. विज्ञानच नाही तर प्रत्येक सब्जेक्ट मधला, अशा लेवलला आपण जाणार आहोत. ओके. ठीक आहे. धन्यवाद.